रिप्लेस करतो, म्हणजे संपवतो ना. मडकं भरलं, संध्याकाळी आपण काय करतो ते संपवतो. यस नो. परत दुसऱ्या दिवशी आपण काय करतो, पुन्हा भरतो. यस नो. मग तसंच आहे, तुमच्याकडे जे नॉलेज मिळते, एज्युकेशन मिळते, ते जर एज्युकेशन तुम्ही वाटलं नाही मार्केटमध्ये, तुमच्याकडे जे काही नॉलेज आहे ते जर तुम्ही वाटलं नाही मार्केटमध्ये, तर तुमच्यामध्ये परत भर पडणार. पण आपण काय केलेलं आहे, जे काही नॉलेज मिळालेले, ज्या काही गोष्टी मिळाल्या त्या काय केल्या, फक्त साठवून ठेवल्या. हॅलो. आणि साठवून ठेवल्यामुळे काय झालंय, तुमचं स्किल, तुमचं नॉलेज काय झालं, अजूनपर्यंत ठप्प आहे. हॅलो. मला सांगा, इथं बसलेले कोण ना कोणते शिक्षण चांगलं झालंय की नाही, नॉलेज चांगलं आहे की नाही, अनुभव आहे की नाही, मग पाहिजे एवढा पैसा का मिळणार. बरोबर आहे ना. म्हणजेच काय की आपण काय केलंय, ह्या पाण्यासारखं काय केलंय, आपण स्वतःला काय केलंय, ठप करून ठेवलंय, स्टॉप करून ठेवलंय. हे स्टॉप करून ठेवल्यामुळे काय झालेलं आहे, आपण आत्ता एवढं वय जरी झालं तरी आपली ग्रोथ होऊ शकली नाही. मग आजपासून आपल्याला काय करायचं, कंटिन्यू सतत एज्युकेशन घ्यायचंय. कधी तुम्ही गेलात का सरांच्याकडे जाऊन बसलात का, सर मला महिन्याला 1,00,000 रुपये कमवायचे, कसं करायचं काम, कोण कोण गेले. बस हाच प्रॉब्लेम आहे बघा. हॅलो. पण आपण काय माहिती आहे का, बघा शाळेमध्ये सुद्धा असताना आपल्याला एक सिस्टीम होती. समजा आपल्याला शाळेमध्ये 6 विषय असायचे. यस नो. डेलीचे दररोजचे 6 टीचर असायचे. आणि त्या टीचरमध्ये आपल्याला मेन टीचर आपले असायचे वर्ग शिक्षक. बरोबर ना. आपण आपल्या गोष्टी कुणाला सांगायला जात होतो, बरोबर. पण ज्या विषयाचं असतं त्या विषय शिक्षकाला सांगत होतो. समजा गणित शिक्षक आहे, त्याला आपण इंग्लिशचं काय सांगत होतो का, इंग्लिश शिक्षकाला इंग्लिशच. पण जर काय असेल त्याच्यावरची गोष्ट कोणाला सांगत होतो, पहिल्यांदा वर्ग शिक्षकाला. का डायरेक्ट प्रिन्सिपलच्याकडे जात होतो का. पण ज्यावेळी एखादी मोठी गोष्ट असेल तर ती काय होते, प्रिन्सिपल सरांच्याकडे जात होते. म्हणजेच काय की समजा एखादा मुलगा खूप टॅलेंट आहे, हुशार आहे, तर त्याची पुढच्या परीक्षेला त्याला पाठवायचं होतं, आपण कोणाकडे घेऊन जात होतो, प्रिन्सिपल सरांच्याकडे. आणि विचारते हा मुलगा खूप टॅलेंट आहे, ह्याला ह्या गोष्टी मार्गदर्शन पाहिजे, तुम्ही सांगा. हॅलो. मग ते काय त्याला सांगत होते, त्याची प्रगती होत होती. मग मला सांगा, आतापर्यंत तुम्ही तुमच्या ह्या 2 वरिष्ठ लोकांना कधी भेटलाय का, की सर मला सूर्यक्रांतीमध्ये 1,00,000 रुपये कमवायचे, काय केलं पाहिजे. म्हणून प्रॉब्लेम आहे. हॅलो. म्हणून प्रॉब्लेम आहे. जर तुम्हाला मी सांगतो, जसं आपण वर्ग शिक्षकांच्याकडे जाऊन आपल्या गोष्टी मांडत होतो, तसंच तुम्ही तुमची जी स्वप्न आहेत, फॅमिलीची जी काही स्वप्न आहेत, तुमचं जे टार्गेट आहे, ते टार्गेट काय करायचे आजपासून तुम्हाला, एज्युकेशन मार्फत घ्यायचं आहे. तुमच्या टीमकडे जा, तुमचे जे मेन लीडर आहेत किंवा मेन जो तुमचे मॅनेजर असतील त्यांच्याकडे जा, त्यांच्यासमोर बसा. त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की अजून चांगलं होतं, मॅनेजरला घेऊन त्यांच्यापर्यंत जा, त्यांचं प्लॅनिंग घ्या, ते सांगतील त्या पद्धतीने काम करा. हॅलो. कारण त्यांना माहिती आहे ना 1,00,000 रुपये कसे कमवायचे, गाडी त्यांची आहे ना. हॅलो. कोणत्या गेअर टाकला की जाणार आहे त्यांना माहिती आहे ना. पण आपण काय करतोय, फर्स्टवरच चालवतोय, सेकंड टाकायला घाबरतोय आपण. हॅलो. आणि म्हणून म्हणतोय की आपलं स्पीड वाढेल. कसं वाढेल. मग आजपासून काय करायचंय, तुमची जी स्वप्न आहेत ते तुमच्या जे मेन तुमचे अपलाईन आहेत, जे बाबा कोण मेन तुम्हाला सांभाळतात त्यांच्यापर्यंत जा, त्यांच्यासमोर मांडा. आणि तिथून काय करा, तुमच्या ब्रांच मॅनेजर नंतर सरांच्याकडे. यस. क्लिअर. जाऊया पुढे आपण. हां ब्रेक घेऊया. ओके ठीक आहे. चलो एक काम करूया, 12:20 झाले आहेत, एक 10 मिनिटाचा ब्रेक घेऊया. चालेल सर. 10 मिनिटं. चहा आहे ना. ओके चला, बरं झालं चहा, मला पण तलब लागली होती. चहा इथेच आहे ना. ओके.